गेल्या वर्षी आपण काही निधी मंजूर केला आणि आपण नारळ पडला आणि हे सगळं मला वाटतं 28 का 30 लाख रुपयाला आपण काम दिलं, बरोबर आहे. शिखराचं काम संपूर्ण हे आता काढून करायचंय आणि ज्यावेळेस मला वाटतं 2 वर्षापूर्वी आम्ही असं दर्शन घेऊन प्रदक्षिणा करत असताना इथं आरती प्रदक्षिणा करतो आपण, तेव्हा लक्षात आलं की संपूर्ण शिखर हे चिरत चिरत चाललो आणि म्हणून ह्याचा जीर्णोद्धार होणं गरजेचं आहे. आता बऱ्याच लोकांना जीर्णोद्धार कशाचा करायचा हीच कळत नाही. खरं सगळ्यात पहिलं प्राधान्य कशाला असतं तर ते मंदिराला असलं पाहिजे. होत आहे काय, या मंदिराला आपण 15 लाख रुपये आणले सुद्धा, ग्रामपंचायतला पत्र आलं, म्हणजे मी माझं काम केलं, दुर्दैवाने त्यात काय राजकारण शिरलं आणि पुन्हा मग ती आलेली 15 लाख रुपये बदलून त्या घाटा करतात. आता घाटही महत्वाचा आहे पण घाटापेक्षा मंदिर महत्वाचं आहे. त्यामुळे थोडंसं काम रखडलं गेलं. आता मी आपल्याला ग्वाही देतो, कुठल्याही परिस्थितीत मी जो शब्द दिलेला आहे 15 लाख रुपये ह्या कामासाठी आम्ही देणार आणि हे काम म्हणजे नाही आमच्या योजनेमध्ये जर अजून 2 महिने अडवतील, आपल्याला किती अडवतील बरं, अजून किती अडवतील हा चालेल का. आता 10 वर्ष तर अडवलंच सांगतो आता. पण देवाच्या कामामध्ये सुद्धा जर अशा पद्धतीने जर हे करत असतो किती योग्य नाही. कोट्यवधी रुपये आपण निधी आणतो, 10-20 लाख रुपये करतात, ते पण आपल्या सगळ्याचं श्रद्धास्थान आहे. म्हणून हे काम निश्चितपणानं होईल याबद्दल चिंता बाळगू नका. आणि जर समजा त्यातून काय अडचण आली तर शब्द मी दिलेला आहे, हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यापेक्षा माझी राहणार आहे हे मला मग कुणी खाली मान घेतली का वर मान घेतली मला सांगा, त्याच्याशी चर्चा करू. त्याला माझ्याशी बोलताना मान वर करूनच बोलावं लागेल, मान करून नाही बोलावं लागेल. त्यामुळं विषय इथं आबा मानल्याप्रमाणे सगळं काम जे आहे आता तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये नंदुबाचं देवस्थान कुणी आणलं, सभा मंडप कुणी बांधला, त्या परिसराची कामं कुणी केली, पिण्याच्या पाण्याची टाकी कुणी बांधली, कमान कुणी बांधली, रस्ते कुणी केले, इथला बंधारा ह्या नदीवरचा बंधारा कुणी केला. त्या 22 गावाला मी 20 वर्ष आमदार असताना कधी पाणी कमी पडलं का खरं सांगा, आपण मंदिरात बसलो होतो. या निर्वांगीचा आमचं स्वागत सत्कार केला याबद्दल या सर्व ग्रामस्थांचं आणि पदाधिकाऱ्यांचं मी अंतःकरणापासून आभार मानतो. आता राहिला प्रश्न उद्याची निवडणूक आहे, काय होणार, कसं होणार, बरीच चर्चा, बरीच काळजी वाटली लोकांना. होय काल कुठे. त्यामुळे आता आपल्याला शब्द दिलाय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारने, तो आता काय म्हणतील ते अजून चर्चा व्हायची, अजून जागा वाटपाचा विषय व्हायचा आहे, अजून जागा कुठली कुणाला जाणार आहे तो विषय व्हायचा आहे. आणि त्यानंतर मग पुन्हा मधीच एक बातमी आली की निवडणुका 1 महिना पुढे जाणार आहेत का, अजून काय काय बरीच चर्चा आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की इंदापूर तालुक्यातल्या घराघरामध्ये या निवडणुकीच्या संदर्भातलं एक उत्सुकता ही आता पोचलेली आहे आणि प्रत्येक घरामध्ये चर्चा चालू आहे आता. त्यामुळे आता काही अधिक भाष्य करण्यासारखं काय राहिलं असं मला वाटत नाही. त्यामुळं लोकशेवटी लोकशाहीमध्ये जनता महत्वाची आहे आणि जनता जी ठरवेल तेच करणार, दुसरं काय करणार आहे सांगा. कुणी काय जरी म्हणलं तर आत गेल्यानंतर बटन कोण दाबणार आहे, जनताच बटन दाबणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं त्याच्यावर अधिक काय भाष्य करायची गरज नाही. फक्त आता काय काय तालुक्यात चाललंय, कोणाचे काय कार्यक्रम होतात, काय होतात. आता ठीक आहे, आपल्याकडचं काय तसलं कार्यक्रम घेण्यासारखं काही नाहीये. आपल्याकडे एकच कार्यक्रम आहे, तुम्हाला भेटणं तुम्ही मला भेटणं, संपलं, एवढाच कार्यक्रम आहे आपल्याकडे, दुसरा काय कार्यक्रम आपल्याकडे. त्यामुळं सगळ्यांनी मिळून शेवटी हा इंदापूर तालुका हा कैलासवासी भाऊच्या विचाराचा तालुका आहे. या तालुक्यामध्ये 1952 सालापर्यंत त्यावेळी तर जन्म माझा नव्हता, बऱ्याच लोकांचा जन्म झाला नव्हता. म्हणजे लोकशाही ह्या देशामध्ये स्थापन झाल्यापासून या इंदापूर तालुक्याचं नेतृत्व भाऊंच्या रूपानं आलं. भाऊंनी 30 वर्ष आमदार म्हणून काम केलं, 15 वर्ष मंत्री म्हणून काम केलं. घोलपसाहेब 5 वर्ष आमदार झाले. गणपतराव पाटलांनाही 10 वर्ष आपणच सगळ्यांनी आमदार केलं. आणि 95 ते 14 पर्यंत 20 वर्ष माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला सुद्धा आपल्या सर्वांचं पाठबळ एवढं होतं आपल्या पाठीमागं. त्या जोरावर आपण 17 खाती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा काम करण्याची संधी कुणी दिली? नंदोबाचा आशीर्वाद आणि तुमचं पाठबळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.